नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू तुमके फॅमिली हिरो. आणि आज मी आले आईसोबत नेदरलँड्समधल्या सुपर मार्केटमध्ये आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की सुपर मार्केट नेदरलँडमधले कसे असतात. तो हमारा स्कैनर भेटेगा तो स्कैनर तो हमारा ठीक आहे. पूरे स्कॅन केलं मग ते ग्रीन लाईट पेटते स्कॅनर सोड केलं मग तुम्ही ग्रीनवाल्या ह्याला पिकअप करायचं. बटाटे बटाट्यांचे पण इथे 2 प्रकार आहेत आणि इथे 1.65 युरोला ते बटाटे आहेत आणि 1.65. त्यांना शिजायला किती वेळ लागतो त्यानुसार ते वेगवेगळे प्रकार आहेत. वॉटरमेलन आलाय, समरचा सीझन चालू झाला आहे त्यामुळे 5 युरोला आहे. 5 युरो. फळं सुद्धा नेदरलँड्समध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारची मिळतात. त्या फळांवरती सुद्धा बघा असा न्यूट्री स्कोर लिहिलेला असतो. इकडे त्यामध्ये पण बायो ॲपल्स वगैरे असतात, म्हणजे ऑर्गॅनिक ॲपल्स असतात. आणि त्यामध्ये सुद्धा ॲपल्सचे बघा किती प्रकार आहेत. इथे अगदी ग्रीन ॲपल सुद्धा मिळतात. ग्रीन ॲपल, मँगो. हा आहे युरोपमधला मँगो, एवढा मोठा आणि कितीला आहे? 1.5 युरोला. ऑलमोस्ट 1.5 युरोला एक मँगो. बापरे. आणि याची चव एकदम बेकार असते. अशा प्रकारे तुम्ही किलोमध्ये किंवा एक पीस फळाचं इथला घेऊ शकता आणि त्यावरून त्याचे पैसे ठरतात. लिंबूसुद्धा नेदरलँड्समध्ये 2 प्रकारचे मिळतात. त्यानंतर इथे हे पूर्ण भाज्यांचे बॉक्सेस आहेत वेगवेगळ्या रेसिपीजनुसार. भुईमूग आणि अक्रोडसुद्धा नेदरलँड्समध्ये खूपच महाग मिळतात. त्यानंतर ही ऑरेंज ज्यूसची मशीन आहे आणि इथल्या बॉटल्स तुम्ही घ्यायच्या आणि त्यानुसार ऑरेंज ज्यूस भरून घ्यायचं. त्यानंतर हे जे सेक्शन आहे त्या सेक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज बनवण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या ज्या भाज्या आहेत किंवा सॅलड आहे ते सगळं मिळतं आणि या सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून ठेवलेल्या असतात. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या अशा भाज्या कापून ठेवलेल्या असतात आणि आम्ही नेहमी हे सॅलड मिक्स घेतो, जे मी सँडविचसाठी वगैरे वापरते आणि रेग्युलर सॅलड खाण्यासाठी. स्वच्छ कापून ठेवलेली पालक, फरसबी, बटाटे, गाजर सगळं या सेक्शनमध्ये मिळतं. युरोपमधील नोकरी आणि प्रवासाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे सगळं कांदे, आलं, लसूण, कांदे, हळद ह्या सगळ्याचं सेक्शन आहे आणि तुम्हाला मी दाखवते की ते कितीला काय काय मिळतं. फक्त 3 कांद्यांचा बंच पण इथे मिळतो. रेड ऑनियन आहे ते 1.25 किलो. आलं बघा, ते आलं आहे आणि कितीला आहे बघा 1.09ला 100 ग्रॅम आहे. म्हणजे हे एवढंसं आलं 100 ग्रॅम. इकडे अशाच प्रकारच्या मिरच्या मिळतात. आपल्याकडे छोटी मिरची मिळते ती मिळत नाही. कुठे मिळेल मग? इंडियन स्टोअरमध्ये मिळते. तुम्हाला जर कुठे बाहेर फिरायला वगैरे जायचं असेल आणि कापलेली फळं हवी असतील तर त्यासाठी इथे अशी फ्रूट्स मिक्ससुद्धा मिळतात. वेगवेगळ्या प्रकारची फळं एकत्र करून ठेवलेली असतात. नारळ फोडून त्यातला ओला खोबरासुद्धा इथे मिळतो. स्ट्रॉबेरीज, बेरीज, द्राक्ष, वेगवेगळ्या प्रकारच्या बेरीज सगळ्या या सेक्शनमध्ये मिळतात. आणि हे बघा इथे प्लांट्स आहेत, मिंट, कोथिंबीर याचे प्लांट्स आहेत. या सेक्शनमध्ये पुन्हा अख्ख्या भाज्या एका बॉक्समध्ये भरून ठेवलेल्या असतात ते आहे. आणि बघा तुम्ही नेदरलँड्समध्ये किती वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात. आपल्यासारख्या भाज्या नाही आहेत पण तरी. आणि टोमॅटोचं हे सेक्शन आहे. टोमॅटो पण नेदरलँड्समध्ये 7-8 प्रकारचे असतात इथे. आज या टोमॅटोवरती डिस्काउंट वगैरे आहे म्हणून 1.99 युरोला 750 ग्रॅम मिळतात. अगं मुळा बघा कसा असतो, छोटे वरती आणि छोट्या काकड्यात एकदम छोटे छोटे. हे आवाकाडो नाही, आवाकाडो घेऊ का? हे चेरी टोमॅटो आहेत, सॅलडमध्ये वगैरे तुम्ही वापरू शकता. या सेक्शनमध्ये राईस, पास्ता, नूडल्स आणि त्यासाठी लागणारं सामान मिळतं. तर इथे बासमती राईससुद्धा मिळतो आणि तो किती महाग आहे तो बघा, 10.75 युरोला 4.5 किलो आहे. खूपच महाग आहे.
एशियन म्हणजेच इंडियन, थाय, चायनीज काही तुम्हाला खायचं असेल तर या सेक्शनमध्ये सगळे पदार्थ मिळतात. अगदी नूडल्स आणि त्यासाठी लागणारं सोया सॉस, सिराचा सगळं मिळतं. टिल्डा या ब्रँडचे बघा टिक्का मसाला, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवण्यासाठीचे ग्रेव्ही आयटम्स मिळतात. त्यानंतर टॉर्टिया, वेगवेगळ्या प्रकारच्या पोळ्या, नान, रोटी सगळं इथे मिळतं. अगदी वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे सुद्धा मिळतात. ही सुद्धा आश्चर्याची गोष्ट आहे. बटर चिकन, कोरमा, टिक्का मसाला सगळं बनवण्यासाठीच्या ग्रेव्हीज मिळतात. नान बघा इथे कसे मिळतात. 2-3 युरोला 2 नान मिळतात इकडे. आणि बरीच लोक इथे मी बघते की ते खरेदी करून घेऊन जातात इथून. सगळे डच स्नॅक्स आहेत. पॅनकेक्स आणि सगळं पॅन कोकन बोलतात लोक. पॅन कुठला पॅन कोकन कुकन पॅन कुकन. मॅरिनेटेड चिकन, फिश आणि बर्गरसाठी लागणाऱ्या पॅटीज पण इथे मिळतात. हे पूर्ण जे सेक्शन आहे ते मासे, चिकन, मटण, बीफ, पोर्क सगळं इथे मिळतं. चिकन कितीला मिळतं माहिती आहे तुम्हाला? 200 ग्रॅम वगैरे इकडे ना 3-4 युरोला अराउंड मिळतं. आणि अगदी कापून स्वच्छ धुवून पॅक करून ठेवलेलं घर असतं. कधी कधी ऑफरसुद्धा असतात. बऱ्याचदा आम्ही ऑफर असतात तेव्हा एकावर एक फ्री वगैरे सुद्धा नेतो इथून. हे बघा 600 ग्रॅम चिकन इथे 7.5 युरोला मिळतं. सोया सॉस किती घेतलेत? 1 कचरा मी पिणार आहे असा. भाज्या पण कापून बटाटे फ्राय करण्यासाठी पॅकेट आहे. टेरियाकी बनवण्यासाठी, टेरियाकी चिकन बनवण्यासाठी पॅकेट आहे. नेदरलँडमधली लोक अगदी साग्र संगीत पंचपक्वानाचं जेवण खात नाहीत. त्यामुळे बऱ्याचदा ऑफिसमध्ये जाताना किंवा संध्याकाळी घरी येताना कधीही ही लोक अशा प्रकारचं पॅकेज्ड जे फूड असतं ते घेऊन जातात. घरी जाऊन गरम करतात आणि ते खातात. आणि त्याचे वेगवेगळे प्रकारसुद्धा इथे मिळतात. आणि ते जेवण चांगलंसुद्धा वाटतं त्यांना. वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत बघा. चायनीज फूडच्या इथे, जॅपनीज सुशी वगैरे सुद्धा इथे मिळते. तर हे सगळे पदार्थ कोल्ड असतात, अगदी थंड असतात. हे घरी घेऊन जायचं आणि तुम्ही घरी बनवू शकता. पिझ्झा बेस आहे हा. सगळं मिळतं. जेवण फुल मील पण मिळतं आणि जेवण बनवण्यासाठी लागणारं सामान पण मिळतं. म्हणजे अर्ध पिझ्झा, पास्ता सगळं. बरेचदा याच्यावर ऑफर सुद्धा असते. 1+1 फ्री सुद्धा असतं. सॅलड बोल्स, पास्ता, पिझ्झा सगळं असतं. काय 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 तुला काय वाटतं काय हे? चिकन मटन चिकन मटन या सेक्शनमध्ये पूर्णपणे चिकन, मटण, बीफ, पोर्क आणि त्याचे वेगवेगळे सॉसेजेस हे सगळे प्रकार मिळतात. इथे थिन स्लायसेसमध्ये चिकन मटणाचे पीसेस आहेत जे इथली लोक कोल्ड सँडविच बनवण्यासाठी वापरतात. बऱ्यापैकी हे अनकुक्ड मीटसुद्धा असतं. त्यानंतर हे जे सेक्शन आहे ते बोरल सेक्शन आहे ज्यामध्ये पार्टीसाठी जे स्नॅक्स असतात ते मिळतं. आणि त्याचबरोबर इथे वेगवेगळ्या प्रकारचे चीजसुद्धा आहेत. नेदरलँड्समध्ये बऱ्याच प्रकारचे चीज मिळतात. गाई, म्हशीच्या, बकरीच्या, अगदी मेंढीच्या दुधापासून सुद्धा इथे लोक चीज बनवतात आणि ते तुम्हाला या सेक्शनमध्ये मिळतं. ब्रूड म्हणजेच आपल्या भाषेमध्ये ब्रेड आणि त्याचं बेकरीचं हे पूर्ण सेक्शन आहे. मी आत्ता संध्याकाळी 5 वाजता आलेले आहे आणि त्यामुळे इथलं बऱ्यापैकी सामान संपलेलं आहे. नेदरलँड्समध्ये लोक 6 वाजता जेवतात त्यामुळे त्याच्या आधी ग्रॉसरी शॉपिंगला येऊन इकडचे ब्रेड, पाव सगळं संपवून टाकतात. मागचं काढायचं म्हणजे
पर्यंतची हे वाला घेतलं गोलपर्यंत मल्टीग्रेन ब्रेड आहे हा एक्स्ट्रा लॉंग अँड लेकर एक्स्ट्रा लॉंग अँड लेकर स्टॉप एक मिनिट आपल्याकडे जसं आपण नॉर्मली भूक लागल्यानंतर वडापाव वगैरे खाऊ शकतो बाहेर जाऊन, तशी इथली लोक हे ब्रेडचे जे वेगवेगळे प्रकार मिळतात प्रशांत ते खातात आणि त्यामुळे हे इकडचं सेक्शन आहे ते पूर्णपणे तुम्हाला एम्प्टी दिसत आहे. त्यानंतर हे अजून एक चीजचं सेक्शन आहे. बघा किती प्रकारचे चीज, फेटा चीज वेगवेगळं इकडे सेक्शनमध्ये मिळतं. टोमॅटो सॉस पण मिळतो. बघा टोमॅटो केचप वगैरे बरेच प्रकारचे मिळतात, पण त्याच्यापेक्षा पण ना मला हे जास्त आवडतं. बघा क्रुडन केचप करी, हे काइंड ऑफ इमली आणि त्याची अशी मिक्स इमली नाही ह्याच्यामध्ये, पण गोड आणि तिखट अशी टेस्ट असते, अशी मस्त लागतं. हे आमच्या घरी आम्ही कायम घेतो. नेदरलँडमधली लोक स्पायसेस तेवढ्या प्रमाणात खात नसली तरीसुद्धा स्पायसेसचं खूप मोठं सेक्शन आहे इथे. आपल्याकडे कितीला मिळते ही 50-60 रुपयांना मिळतं हे चिली फ्लेक्स, आणि इथे 3.39ला. त्यामुळे हे पण मी डीमार्टमधून आणते. ॲलोवेरा आणि स्ट्रॉबेरीचं ड्रिंक आहे बघा, ऑड कॉम्बिनेशन आहे ना, ॲलोवेरा स्ट्रॉबेरी. आणि यांच्याकडे ॲलोवेरा मँगो पण आहे, नुसतं ॲलोवेरा ज्यूस पण हे बघा. इथली लोक किती भाज्या खातात वगैरे मला माहित नाही, डाळीचं काय बनवतात नक्की. डाळी आहेत या मसूरच्या डाळी, चणे आहेत, मका आहे. इकडच्या लोकांची काय स्पेशालिटी बनते ते माहीत नाही, पण आपल्याकडे ते सगळे पदार्थ माहितीच आहेत आपल्याला. आहे या सगळ्या भाज्या तुम्ही जेवण बनवण्यामध्ये वापरू शकता. एवढा असं स्टोअर केलेले असतात, काइंड ऑफ पिकल. सनफ्लावर ऑइल आहे हे आम्ही वापरतो जनरली. 1.79 युरोला आणि C डिग्री आहे, C ग्रेड आहे त्याची. बघा बायोचं आहे तरी पण Cच आहे. घेऊन ठेवूया. 2.29ला 500 ग्राम आहेत काळे मनुके. आणि पिस्ता बघा कितीला, एवढूचा पिस्ता 4.69 म्हणजे 400 रुपयांना ऑलमोस्ट. एक घ्यायचंच का? हां अंड्यांचे सुद्धा नेदरलँड्समध्ये बरेचसे प्रकार मिळतात आणि आम्ही मोस्टली हेवाला घेतो. असं एक कार्टन हे असं घेतो, ट्रे. कितीला आहे तो? 5.99ला 30 अंडी. आपल्याकडच्या मुलांना कसं चकल्या नळ्या असं सटर खायची सवय असते, तर इथली मुलं काय खातात ते तुम्हाला दाखवते. ते वॅफल्स, राईस वॅफल्स मोस्टली खातात. आणि इथली आमच्या ऑफिसमधली लोकंसुद्धा बऱ्याचदा या वॅफल्सवरती क्रीम वगैरे लावतात आणि त्याच्यावरती एक फिश ठेवतात आणि खातात. तर असं काहीतरी ऑड कॉम्बिनेशन करून ते खातात. पण विचार करा, हे असं एक सिम्पल स्नॅक आहे ज्याचा लंचमध्ये सुद्धा वापर होतो. अजून एक इथली फेमस गोष्ट आहे ती म्हणजे हा केक. हा बघा, सगळ्या ऑफिसेसमध्ये जेव्हा पण स्नॅक पार्टी असते तेव्हा हा केक दिला जातो, हा वाला असा. नेदरलँड्समध्ये अजून एक खाल्ली जाणारी सगळ्यात जास्त जी गोष्ट आहे ती म्हणजे हे पिंडाकास. हे बघा, म्हणजे पीनट बटर इथली लोक खूप खातात, खूप म्हणजे खूप प्रमाणात खातात. त्याच्यानंतर ब्रेकफास्टचा जो आयटम आहे तो म्हणजे हा हे किसलाफवाला ब्रेडवरती. मी व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलं आहे हे एका ब्रेडवरती हे कसलाक टाकून बटर लावून हे कसलाक टाकून अशी लोक ब्रेकफास्टला खातात. आईला कुठला बिस्किट पाहिजे बोलायचं? मला हा पाहिजे.
आपल्याकडे कसे ब्रिटानिया, पार्ले असे बिस्किटचे ब्रँड आहेत, तसे इथे सुद्धा आहेत हे काहीतरी फेमस आहेत जे. तर त्यातला हा वर्कडे ब्रँड आहे, ज्याचा मी फ्रान्सिस कानच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं. आणि आपल्याकडे जसं मारी बिस्किट असतं ना, त्याचा हा भाऊ आहे, ऑरेंज मारी, नॉर्मल मारी हे बघा, आणि हा डायजेस्टिव्ह मारी. चॉकलेटवाला पण भेटतो, पण ते चॉकलेटवाले ते लगेच सहज कधी केक बिस्किट खायची इच्छा झाली तर या सेक्शनमध्ये त्या सगळ्या गोष्टी मिळतात. त्या सगळ्यांवरती ई रेटिंग यांनी देऊन ठेवलेली आहे, पण तरीसुद्धा इथले जे सगळे प्रकार मिळतात, अगदी स्ट्रूप वॅफल, रोझन केक, कोकोनट केक, बटर केक, सगळे अतिशय टेस्टी असतात. साखर आम्ही घेतो ही 0.95 युरोला आहे 1 किलो. दुधाचं हे पूर्णपणे सेक्शन आहे. दूध आणि दुधापासून बनवलेले इथं पदार्थ इथे मिळतात आणि त्यानुसार हाफ मोले, फुल मिले असे गाईच्या दुधाचे सुद्धा फॅटनुसार प्रकार आहेत. बकरीचं दूध सुद्धा अगदी इथे मिळतं. दह्याचे सुद्धा नेदरलँड्समध्ये खूप सारे प्रकार मिळतात आणि त्यातलं आम्ही मोस्टली हे वालं किंवा मग हे वालं घेतो. हे जरा जाड असतं त्यामुळे हे मला आवडतं. टर्किश दही म्हणतात त्याला. 1.99ला वगैरे दही मिळतं. थंड पेयांचं हे सेक्शन आहे, जे नेदरलँड्समधली मुलं किंवा मोठी माणसं तुम्ही पाहिली तर बरेचदा तुम्हाला ते चोको मिल आणि इकडे फ्रिस्टी वगैरे ठेवलेलं आहे ना, तेच पिताना दिसेल. त्यानंतर बटरचे सुद्धा बघा किती प्रकार आहेत आणि वेगवेगळ्या डब्यांमध्ये वेगवेगळ्या फ्लेवरचे. त्यानंतर हे म्हणजे काय बापरे, आपल्याकडे हे असं सेक्शन तुम्हाला सुपर मार्केटमध्ये कुठेही पाहायला मिळणार नाही, पण वेगवेगळ्या प्रकारच्या बियर, विस्की, वाईन्स सगळं इथे मिळतं. 18 वर्षापेक्षा मोठ्या मुलांनाच इथे हे लोक अलाउड करतात घ्यायला. किती लक्ष देतात ते माहीत नाही, पण मोस्टली आणि हेनकेन ब्रँड नेदरलँड्समधलाच आहे. तर हे सगळं इतकं मोठं सेक्शन या गोष्टींचं आहे. आणि हे पूर्ण फ्रोझन फूडचं सेक्शन आहे. तर अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या इथे फ्रोझन करून ठेवलेल्या असतात. त्याचबरोबर तुम्हाला मासेसुद्धा मिळतील इथे फ्रोझन. डच फूड जे आहे लोकल ते सुद्धा इथे फ्रोझन मिळतं आणि घरी नेऊन तुम्ही फक्त तळून फ्राय करून ते खाऊ शकता. स्पिनॅच, बीटरूट, गाजर, मटार, फरसबी सगळं इथे फ्रोझन मिळतं. अगदी पावभाजी बनवण्यासाठी लागणारी भाजीसुद्धा तुम्ही इथून फ्रोझन घेऊ शकता. ताजी मटारची भाजी इथे मिळत नाही, त्यामुळे इथूनच आम्ही सोयाबीन आणि मटारची भाजी घेतो. सो एंट्रीच्या इथे आम्ही जी सेल्फ स्कॅनर मशीन आमच्या हातात घेतलेली होती, शॉपिंग करून झाल्यानंतर ती मशीन या मशीनमध्ये तो सेल्फ स्कॅनर इथे ठेवायचा असतो आणि मग कोणत्याही सेल्फ स्कॅनर मशीनजवळ जाऊन तुम्ही तुमचं बोनस कार्ड टॅप करायचं आहे आणि त्यानंतर तुमचं जे काही बिल आहे ते तुम्हाला या स्क्रीनवर दिसतं आणि इथे येऊन तुम्हाला पुन्हा स्कॅन करायची मग गरज नसते, आपोआप स्कॅन करून येतं. म्हणून तुमच्या हातात जेव्हा तो सेल्फ स्कॅनर असतो तेव्हाच तुम्हाला तुमचे प्रोडक्ट सगळे तुम्ही काय घेतले काय नाही बरोबर स्कॅन झालेत की नाही ते सगळं चेक करायचं असतं आणि मग फायनली इथे तुम्ही बिल पे केल्यानंतर रिसिप्ट जनरेट करायची. सुपर मार्केटचे जे डोअर्स असतात ते कायम बंद असतात, त्यामुळे ही जी रिसिप्ट आहे ती तुम्हाला इथे मशीनवरती स्कॅन करायची आहे आणि त्यानंतर डोअर ओपन होतो. तर अशा प्रकारे नेदरलँड्समधले जे सुपर मार्केट आहेत ते भारतीय सुपर मार्केटपेक्षा थोडेफार वेगळे आहेत. तर मंडळी अशा प्रकारे आम्ही डच सुपर मार्केटमध्ये शॉपिंग करून बाहेर आलेलो आहोत. आई कसं वाटलं तुला? मस्त. काय काय नवीन बघितलंस तू? सगळं नवीनच आहे ना. काय वेगळं वाटलं? सारखं नाहीच आहे, सगळं वेगळंच आहे. तर मंडळी डच सुपर मार्केटमध्ये कोणत्या गोष्टी तुम्हाला वेगळ्या वाटल्या हे मला कमेंट करून सांगा आणि अजून कोणते व्हिडिओज तुम्हाला नेदरलँड्समधल्या आमच्या चॅनलवर पाहायला आवडतील ते सुद्धा सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड, स्टे ऑसम. बाय बाय.